झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. अहोरात्र रुग्णांच्या स्वास्थ्यासाठी झटणारे देशभरातले डॉक्टर्स सध्या स्वतःच अस्वस्थ आहेत. त्यांच्या अस्वास्थ्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण आहे वैद्यकीय आस्थापना कायदा 2010 आणि दुसरं कारण आहे नॅशनल काउन्सिल फॉर ह्युमन रिसोर्स इन हेल्थ. या कायद्यामुळे छोट्या डॉक्टरांचं भवितव्य कसं अडचणीत येणार आहे. 30-40 रुपयात गोळ्या आणि इंजेक्शन देऊन बरं करणारे डॉक्टर आता कसं नामशेष होणार आहेत आणि छोट्या डॉक्टरांना संपवण्याचा सरकारचा हा डाव आहे का. या साऱ्या प्रश्नांचा वेध घेऊया नव्या कायद्याचा डोस या खास कार्यक्रमात. या विषयावर आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयेश लेले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे जे सचिव आहेत. डॉक्टर साहेब, आपलं स्वागत. नमस्कार. त्यांच्या बाजूला आहेत डॉक्टर प्रकाश कवळी. खरं तर यांची ओळख कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला करून द्यायला नको, कारण त्यांची नुसते ते डॉक्टरच नाही आहेत तर अतिशय चांगली पुस्तकं या व्यवसायावर आणि इतर अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेली आहेत. माझ्या सोबत आहेत याची कायद्याची बाजू आपल्याला सांगण्यासाठी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर. सर, आपलं स्वागत. आणि पुण्याहून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बघूया याविषयीचा एक रिपोर्ट. NCHRH बिल आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट या दोन कायद्यातल्या जाचकाटींना देशभरातल्या डॉक्टरांचा विरोध आहे. हा कायदा लागू झाल्यावर हॉस्पिटलसाठी किमान 3000 स्क्वेअर फूट जागा असणं बंधनकारक असणार आहे. दर 4 पेशंट मागे एक नर्स, 10 पेशंटसाठी एक RMO, सोनोग्राफीसाठी 240 स्क्वेअर फूटची खोली, स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी शौचालय, थंड पाण्याची व्यवस्था या बाबी सक्तीच्या होणार आहेत. यामुळे विशेषतः छोटे आणि वैयक्तिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स अडचणीत येणार आहेत. तर नॅशनल काउन्सिल ह्युमन रिसोर्स इन हेल्थ स्थापन करून सरकार सर्व अधिकार आपल्या हातात घेऊ पाहत आहे. यानुसार सरकारची सर्व मेडिकल काउन्सिल्स रद्द होऊन केवळ सरकारी आदेशानुसार चालणारी काउन्सिल अस्तित्वात येणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत कुठलीही चर्चा न करता हा कायदा संमत करण्यात आल्याचा आरोप आहे. या जाचकाटींमुळे डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय चालवणं कठीण होणार आहे. पंतप्रधानांनी लावून धरलेल्या फॅमिली फिजिशियनच्या संकल्पनेला सुद्धा यामुळे तडा जात असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. पुरेशी चर्चा करून या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय तो अंमलात आणू नये अशी डॉक्टरांची मागणी आहे. सरकार या मागणीला कसा प्रतिसाद देतं हे पाहणं आता महत्वाचं आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. हॉस्पिटलची किमान जागा किती असावी, प्रशिक्षित नर्स असावी, थंड पाण्याची सोय असावी, शौचालयाची सोय असावी, या सगळ्या मागण्या या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि त्या आता बंधनकारक असणार आहेत. खरं तर त्याच्यात गैर असं काहीच नाही आहे. डॉक्टर लेले, आपण सचिव आहात इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे. काय गैर आहे या कायद्यात मला सांगा. हा कायदा गैर आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय पेशंटच्या दृष्टीने आणि काय डॉक्टरांच्या दृष्टीने जाचक आहे हे बघणं जरुरी आहे. कारण सध्या गेले कित्येक वर्ष आज जो डॉक्टर कॉमन पेशंट्सना ट्रीटमेंट देत आलेला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील त्या त्रुटी शोधून काढण्यापेक्षा जो पूर्ण नवीन पद्धतीचा कायदा त्या डॉक्टरांच्या सर्व लोकांच्यावर म्हणजे दवाखान्यापासून ते छोट्या नर्सिंग होमवर अंमलात येणार आहे, त्याच्यामध्ये कित्येक बाजू ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याचा विचारही केला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे जाचक एवढं होईल की जर आज एक रुग्ण आज जो 10 रुपये किंवा 50 रुपये जर देत असेल तो त्याला 500 रुपये खर्च करायला लागणार आहे. कारण ह्या सर्व अटी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या शोधून काढून त्या तयार करणं, त्याचं लायसन्स तयार करणं, त्याचं जे मान्यता घेणं हे खूप अवघड होऊन जाणार आहे. म्हणून हे जसं आलेलं आहे त्या पद्धतीनं स्वीकारणं डॉक्टरांना मान्य नाही. डॉक्टर कवळी, मला सांगा, तुम्ही गुणवत्ता वाढण्यासाठीच तर या सगळ्या तरतुदी केलेल्या दिसत आहेत. दर 10 पेशंट 4 पेशंट मागे एक नर्स असावी, 10 पेशंट मागे एक RMO असावा. डॉक्टर, मला सांगा की या कायद्यात गैर असं काय आहे, डॉक्टरांचा विरोध कशा करता यायला. प्रथम मी सगळ्यांची क्षमा मागतो का काल जो आम्ही संप केला त्यावेळी ज्या पेशंटची रुग्णांची व्यवस्था झाली नसेल त्याबद्दल मी माफी मागतो. परंतु आज डॉक्टर झाल्यावर डॉक्टरना काय मिळतं हे गव्हर्नमेंटने कधी स्टडी केलेलं आहे का. आज डॉक्टर होणं
आज आम्ही जेव्हा इंडियन मेडिकलमध्ये किंवा हे घेतो लेक्चर्स घेतो तेव्हा त्यांना विचारतो मी काय करणार, सगळे पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात, फॅमिली प्रॅक्टिस करायला कुठलाही डॉक्टर तयार होत नाही. त्याचं कारण काय? आज जागा घेणं, आज मुंबई पुण्यासारख्या शहरात जागा घेणं हे महत्वाचं आहे. पुढे प्रॅक्टिस कशी चालणार ह्याचं एक महत्व आहे. आणि ह्यामुळे डॉक्टर लोक कसे काय तिकडे तग धरणार, त्या डॉक्टरना भीती वाटते का आपण हे करणं बरोबर काय. आणि त्याच्याशी जर कायदे असे आले तर आता मला माहिती आहे की आमचे मित्र सुद्धा त्यांची मुलं एवढी हुशार मेरिटवर आलेली पण ते डॉक्टर व्हायला तयार नाही, ते इंजिनिअरिंग बाकीच्या ह्याच्यात जातात. म्हणजे हे नको, ही अशी जी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पुढच्या पिढीवर हा प्रसंग उधळू नये म्हणून आम्ही धडपडतात. आम्ही आता गेले 30-40 वर्ष प्रॅक्टिस करतोय, आमचं सेटल आहे, सगळं काय असेल, परंतु ह्याचा इनडायरेक्ट टॅक्सेशन कोणावर येणार आहे? पेशंटवर येणार आहे. ह्याचा पेशंटनी सुद्धा विचार करायला पाहिजे. आज आमचा पेशंट गरीब असेल तर आम्ही त्याला चार्जेस कमी लावू शकतो, पण उद्या जर आम्हाला ठेवायला लावलं का त्यांनी सांगितलं का तुमचे चार्जेस प्रत्येक पेशंटचे फिक्स ठेवा, एवढेच द्यायचे तेवढेच द्यायचे, असं होत नाही प्रॅक्टिसमध्ये. गरीब पेशंट असेल त्याला कमी लावता येतात. एखादा श्रीमंताचे उगाच मागत असेल तर कधी काही डॉक्टर लावतात, पण तरी गरीब पेशंटना जास्तीत जास्त त्याचा सहभाग करता येतो आणि त्याच्या आपल्याला म्हणजे देतात. डॉक्टर साहेब मला तुम्ही सांगा की या सगळ्याचा परिणाम जो पेशंट आहे त्या पेशंटच्या खिशाला कात्री लावण्याशिवाय तुमच्या समोर पर्याय उरणार नाहीये. बरोबर आहे. आपल्यासोबत रत्नाकर महाजन पण आहेत. रत्नाकर महाजन नुसतेच काँग्रेसचे प्रवक्ते नाही आहेत तर ते एक विचारवंत आहेत. आपण या दोन्ही डॉक्टरांची बाजू ऐकलेली आहे. मला सांगा असा कायदा घाईघाईनं आणण्यात, त्याच्यावर चर्चा न करता तो अंमलात आणण्यामागे काय होतं? सरकारचा एकूण काय हेतू आहे याच्या मागे? मुळामध्ये हा कायदा घाईघाईने आणला या म्हणण्यामध्ये फारसं तथ्य नाही. कारण या कायद्याची चर्चा तमिळनाडूमधले डॉक्टर अंबुमणी रामदास हे आरोग्यमंत्री होते तेव्हापासून या कायद्याची झी 24 तास एक पाऊल पुढे.